नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुन आता कोर्टामध्ये आपलं पेनड्राईव्ह दाखवतो आणि म्हणतो की याच्यामध्ये जनता चाळीतल्या काही लोकांचं स्टेटमेंट आहेत, ते मला आता कोर्टामध्ये दाखवण्याची परवानगी हवी आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात की परवानगी आहे. तेव्हा इथे आता पेनड्राईव्ह दिल्यानंतर महिपती शिखरे खूप घाबरतो. तेव्हा इथे अर्जुन लगेचच त्याला खुणावतो आणि सगळ्यांचं स्टेटमेंट बघायला सांगतो. तेव्हा इथे आता त्या गुंड लोकांनी चाळीतल्या लोकांना मारलेलं असतं. तेव्हा चाळीतले लोक म्हणत असतात की महिपत शिखरेची माणसं इथे येतात आणि आम्हाला धमकवतात, इथे चाळ रिकामी करायला सांगतात आणि आम्ही ऐकलो नाही की आम्हाला मारहाण करायला सुरुवात करतात. आम्हाला पैशाचा आमिष दाखवून आमची चाळ बळकवण्याचं काम चालू आहे. आम्ही नाही म्हणालो तरीसुद्धा आम्हाला बळजबरीने मारून झोडून घरातून बाहेर हकलवण्याचं काम करतात आणि आम्ही इथे नकार दिला तर आमचं पाणी लाईट बंद करून टाकतात आणि हे वारंवार इथे होत आलेलं आहे. तरी ते काका म्हणतात की मला तर पैशाचा आमिष दाखवून इथे काही लोकांना चाळीतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा धमकवलं होतं आणि मी जर हे नाही केलं तर मला मारून टाकतील अशी मला धमकी दिली होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बघितलं तुम्ही जज साहेब, म्हणजे महिपती शिखरे जनता चाळीतल्या लोकांना मारून धमकवून त्यांना चाळीतून बाहेर काढण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. ते लोक आपली चाळ विकायला तयार नव्हते तर त्यांना मारून झोडून त्यांना धमकावून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना ती चाळ बळकवायची होती. तेव्हा महिपत शिखरे म्हणत असतो, नाही मी असं काही केलेलं नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हे तू वारंवार करत आलायस, तुझा पॅटर्नच हा आहे, वात्सल्य आश्रम असू दे नाहीतर जनता चाळ असू दे. तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात, पण अर्जुन सुभेदार यांना काय सिद्ध करायचं आहे? महिपत शिखरे यांच्या कामाबद्दल बोलून तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? कुठलीही तुम्ही व्हिडिओ करून इथे कोर्टामध्ये सादर कराल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझ्याकडे सगळे लेखी पुरावे सुद्धा आहेत आणि आता कोर्टामध्ये असे लेखी पुरावे सादर केलेले असतात ज्याच्यामध्ये 100हून जास्त लोकांनी सह्या केलेल्या असतात आणि आपलं स्टेटमेंट सुद्धा दिलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला अजून बोलण्याची इथे संधी हवी आहे. तेव्हा इथे परमिशन ग्रांटेड असं सुद्धा जज साहेब म्हणतात. तर इकडे आता महिपती म्हणत असतो की मी ती चाळ विकत घ्यायला गेलो होतो, पण मी कुणालाही धमकावलं नव्हतं. मी त्यांना चांगली सुविधा देणार होतो. हे तुम्ही कुणाचाही व्हिडिओ कराल आणि आम्हाला दाखवाल का? तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात, पण तुम्हाला हे सगळं बोलून निदान सिद्ध तरी काय करायचं आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की काय सिद्ध करायचं आहे म्हणजे तुम्ही एवढे मोठे वकील आहात, तुम्ही बोलत असताना छोटासा पॉईंट पकडून सुद्धा त्याच्यावरती माणूस खरं बोलतोय की खोटं हे सतत ओळखत असता आणि आता एवढं बोलून सुद्धा तुम्हाला काही कळत नाहीये की तुम्हाला समजून घ्यायचंच नाहीये, तुम्ही नाटक करताय. तेव्हा रविराज काका म्हणतात, आता तू माझ्यावरती सुद्धा आता संशय घेतोयस का, आरोप करतोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमच्या बोलण्यावरून मला तसंच वाटतंय आणि म्हणून मला त्याच्यावरती असं उत्तर द्यावं लागतं, हे मी तुमच्याकडूनच शिकलोय. तेव्हा इथे आता अर्जुन मधुभाऊंना म्हणत असतो की मधुभाऊ, जेव्हा आश्रमामध्ये महिपती तुमच्याकडून ती जागा विकत घेण्यासाठी आला होता तेव्हा खरोखर हात जोडून तुमच्याकडून ती जागा खरेदी करत होता का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अजिबातच नाही. महिपत शिखरे शिवीगाळ केल्याशिवाय आणि धमकी दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट बोलतच नाही. मी त्याला म्हणालो की मी माझ्या वात्सल्य आश्रमाची जागा विकणार नाही, तर त्याने चाकू माझ्या गळ्याला लावला आणि म्हणाला, जर जागा दिली नाही तर मी तुला मारून टाकेल. मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आधी महिपत शिखरे आणि नंतर साक्षी ही दोघं आले होते मला धमकी द्यायला आणि तो चाकू बघितल्यानंतर माझी लहान लहान मुलं खूपच जास्त घाबरली होती. तेव्हा इथे अर्जुन आता मधुभाऊंना धीर देत असतो. तेव्हा अर्जुन कोर्टाला म्हणत असतो की बघितलं तुम्ही, या महिपत शिखरेचा हाच पॅटर्न आहे. जनता चाळ असू दे नाहीतर वात्सल्य आश्रम, तो सगळीकडे धमकी देतो आणि त्यांचं पाणी आणि लाईट बंद करतो. तेव्हा रविराज काका म्हणतात की मधुभाऊ स्वतःला वाचवण्यासाठी कोर्टामध्ये खोटं तर बोलतीलच ना, कारण त्यांना काही करून इथून सुटायचं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे, मधुभाऊ खोटं बोलतायत, पण माझ्याकडे अजून एक अशी विटनेस आहे जिला मी इथे बोलावलं तर ती आधी मधुभाऊंबरोबर वात्सल्य आश्रमामध्ये राहत होती, त्यांची मुलगी सायली सुभेदार. तर इथे आता सायलीला बोलावलं जातं आणि अर्जुन म्हणतो की मिस्टर सायली सुभेदार, तुम्ही लग्नाच्या आधी मधुभाऊंबरोबर वात्सल्य आश्रमामध्ये राहत होतात आणि तेव्हा महिपती शिखरे तुमची जागा बळकवण्यासाठी आला होता, तेव्हा तुम्हाला आलेला अनुभव सांगा. तेव्हा इथे सायली म्हणत असते, आम्ही जेव्हा आश्रमात होतो तेव्हा महिपती शिखरेला आमच्या वात्सल्य आश्रमाची जागा हवी होती. मधुभाऊंनी ती जागा देण्यासाठी नकार दिला. तेव्हा महिपती शिखरे आणि साक्षी शिखरे वारंवार येऊन मधुभाऊंना पैशाचा आमिष दाखवून आमची वात्सल्य आश्रमाची जागा धमकी देऊन ते घेण्याचं काम करत होते. तर इथे जास्त पैशाचं आमिष दाखवून काही लोकांना त्यांच्या बाजूने वळवून सुद्धा घेतलं. त्यानंतर तरीसुद्धा जागा दिली नाही म्हणून आम्हाला एक BMC ऑफिसमधून नोटीस आली. 2.25 लाख रुपये आम्हाला कर भरायचे आहे अशी नोटीस आली. तेव्हा मी ऑफिसला गेले आणि मुदत वाढवून देण्यासाठी मागितलं, तरीसुद्धा आम्हाला मुदत वाढवून दिली नाही. आम्ही पैशांची जमवाजमव करतच होतो तर आमच्या घरी येणारं पाणी बंद केलं, लाईट बंद केली आणि हे सगळं महिपती शिखरेने जाणून बुजून केलं होतं.
होतं. तर इथे चैतन्य आपल्या मनामध्ये म्हणत असतो की आपल्या वडिलांबद्दल ऐकून साक्षीला किती वाईट वाटत असेल, पण मी आता साक्षीची काहीही मदत करू शकत नाही. तर इकडे रविराज काका म्हणतात की मला आता सायली सुभेदारला उलट तपासणी करायची आहे. तेव्हा रविराज काका सायलीला विचारतात की जेव्हा हे सगळं घडलं तुम्हाला ₹2.25 लाख कर भरायचा होता का? किती वर्षांचा थकवला होता कर? तेव्हा इथे सायली म्हणत असते की नाही, आम्ही कर थकवलाच नव्हता. उलट तेव्हाच आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढा कर आम्हाला आलाच कसा? पण यामागे सुद्धा महिपती शिकरेचा हात होता. काही करून आम्हाला पैशांची उणीव भासावी आणि मग आम्ही कंटाळून आश्रम त्याला विकावं ही त्याची इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. तेव्हा रविराज काका म्हणतात, हो का? मग याबद्दल तुमच्याकडे काही पुरावा आहे का की महिपती शिखरेनेच तुमच्या चाळीतलं पाणी बंद केलं होतं किंवा लाईट बंद केली होती? तेव्हा इथे लगेचच व्हिडिओ वगैरे काढलेला का असं विचारल्यानंतर अर्जुन म्हणतो, म्हणजे ॲडव्होकेट रविराज किल्लेदार तुम्हाला काय म्हणायचं आहे? माणसाला जर गोळी कुणी मारत असेल तर आधी व्हिडिओ काढायचा की ते माणसाला वाचवायचं? तेव्हा रविराज काका म्हणतात की तुम्ही काहीही बोलत असलात ना तरीसुद्धा बोलण्यामध्ये तुम्हाला कोणी हरवू शकत नाही, पण इथे कोर्टाला पुरावे लागतात. बोलण्यावरती कोर्ट कधीही विश्वास ठेवत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्याकडे अजून एक असा विटनेस आहे जो वात्सल्य आश्रमात सुद्धा राहत होता आणि आता जनता चाळीमध्ये सुद्धा राहतोय. त्यांनी हे दोन्ही अनुभव अगदी आपल्या डोळ्याने बघितलेत. तेव्हा इथे आता प्रियाला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते, बघितलंस तुझ्या वडिलांनी किती गोंधळ घालून ठेवलाय. तेव्हा महिपती म्हणतो, तू गप्प बस, हा माझ्यावरती झालेला अटॅक आहे, आधीच माझं डोकं खूप फिरलंय, त्याच्यामध्ये तू जास्त काय बोलू नकोस, पुढे बघ. तर इथे आता अर्जुन कुसुमताईला बोलवतो आणि म्हणतो, कुसुमताईंना मी आता प्रश्न विचारतो. आणि तो म्हणतो, कुसुमताई कोर्टाला आता सांगा तुम्हाला वात्सल्य आश्रमामध्ये महिपती शिकरेचा आलेला अनुभव आणि जनता चाळीमध्ये आलेला अनुभव. तेव्हा इथे कुसुमताई म्हणत असते की दोन्ही बाजूला याचा अनुभव आलेला हा घाणेरडाच अनुभव आहे. तुम्हाला माहिती आहे रविराज सर, आता मी जनता चाळीमध्ये राहते आणि तिथे सुद्धा महिपती शिखरे आला होता. त्याने चाळीतल्या माणसांना धमकावलं आणि आमच्याकडून आमची घरं बळकावण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी नकार दिला तर महिपत शिखरेने त्यांना मारहाण सुद्धा केली आणि हा माणूस कधीही सुधारणारा नाही आहे. दोन्ही बाजूला हा फक्त मारहाण आणि शिवीगाळच करू शकतो. तर इकडे आता महिपतीमध्येच उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. तर इकडे आता महिपती आपला मोबाईल दाखवतो आणि त्याच्यामध्ये जो व्हिडिओ असतो तो सुद्धा जज साहेबांना दाखवत असतो. तो म्हणतो, तुम्ही जरा बघा, याच्यामध्ये मी या लोकांना चांगली घरं बांधून देणार आहे. त्या टॉवरवरती बघा कुणाकुणाची नावं येणार आहेत, त्याच चाळीतल्या लोकांचे आहेत ना. आता 90% लोक तर ह्याच्यामध्ये हो दिला होता, पण आता 10% लोक असतात जी द्यायला तयार नसतात जागा. तेव्हा थोडंसं 19-20 होतं, पण म्हणून का मी कुणालाही धमकावलेलं नाही आहे. तुम्ही बघा, मी त्यांना छान असा मोठा रूम देणार आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश संडाससुद्धा असणार आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुम्ही जरी त्यांना सुविधा देणार असाल तरी काही माणसं नकार देत होते म्हणून तुम्ही त्याला मारझोड करणार, धमकी देणार, जीवे मारण्याची धमकी देणार, हे तर चुकीचंच आहे ना. आणि तुम्ही जनता चाळ असू दे नाहीतर वात्सल्य आश्रम असू दे, मधुभाऊंकडून सुद्धा घेताना जागा तुम्ही त्यांना धमकावण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केलात आणि नाही त्यांनी जागा दिली म्हणून तुम्ही विलतचा खून केलात. ते सुद्धा तुमच्या सांगण्यावरून साक्षीने विलतचा खून केला आणि तो आळ मधुभाऊंवरती आणलेला आहे. तेव्हा महिपती म्हणत असतो, मी जी जागा खरेदी करत होतो ना ती जागा आम्ही डिरेक्टली खरेदी करत नाही, एक एजन्सी असते आणि त्यांच्या मार्फत आम्ही ती जागा रिकामी करायला सांगत असतो. त्याच्यामध्ये माझा काही हात नाही आहे, त्यांच्याकडून काहीतरी 19-20 झाले असेल. तेव्हा रविराज काका म्हणतात, बघितलं अर्जुन सुभेदार, याच्यामध्ये महिपती शिखरे यांची काहीही चुकी नाही आहे आणि तुम्ही खुणाचं जर बोलत असाल तर वात्सल्य आश्रमाची जागा जेव्हा मधुभाऊ महिपती शिखरेला देत नव्हते तेव्हा मग साक्षीने मधुभाऊंचा खून करायला हवं होतं ना. तिने विलासचा खून का केला याचा विचार तुम्ही केला आहेत का? आणि जर तुम्हाला हे सिद्ध करायचं असेल ना तर कोर्टामध्ये पुरावे हवेत, त्याशिवाय काहीही सिद्ध होणार नाही आहे. तेव्हा अर्जुनला तर रविराज काकांचा खूप जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे जज साहेब आता निकाल सांगत असतात की महिपती शिखरे हे जागा बळकावण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे या पुराव्यानिशी आता सिद्ध झालेलं आहे. पण साक्षी शिखरे हिचा संशय जरी दूर झाला असला की तिने विलासचा खून केलेला नाही आहे, तरीसुद्धा आता महिपती शिखरेमुळे ही शंका निर्माण झालेली आहे की तिने त्यांच्या सांगण्यावरून विलासचा खून केला असावा.